क्रिकेटच्या सामन्यात जर पंचावरच एका संघाचा प्रभाव असल्याचा संशय आला तर त्या सामन्याचा निकाल कितीही योग्य असला तरी प्रेक्षकांच्या मनात शंका निर्माण होते. लोकशाहीतही हेच तत्व लागू होतं. निवडणुका कितीही शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडल्या तरी त्या प्रक्रिया राबवणाऱ्या निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरच प्रश्न उपस्थित झाले तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. आज भारतात नेमका हाच प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकारने केलेला 2023 चा कायदा आयोगाची स्वायत्तता मजबूत करतो की सरकारलाच नियुक्ती प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याची संधी देतो, यावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत स्थापन झालेला निवडणूक आयोग हा देशातील सर्वात महत्त्वाच्या घटनात्मक संस्थांपैकी एक आहे. लोकसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकांचे संपूर्ण नियोजन आणि देखरेख ही याच आयोगाची जबाबदारी आहे. आज भारतात सुमारे 99 कोटींपेक्षा अधिक नोंदणीकृत मतदार आहेत. एवढ्या मोठ्या लोकशाहीत निवडणूक आयोगावरील विश्वास टिकून राहणं ही केवळ प्रशासकीय बाब नसून लोकशाहीच्या अस्तित्वाशी संबंधित बाब आहे. या वादाची सुरुवात 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाच्या ऐतिहासिक निर्णयातून झाली. तत्कालीन सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केलं की संसद स्वतंत्र कायदा करेपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश या 3 सदस्यांच्या समितीमार्फत केली जावी. न्यायालयाने हा निर्णय देताना उद्देश स्पष्ट केला होता की नियुक्ती प्रक्रियेत सरकारचं एकतर्फी वर्चस्व राहू नये आणि घटनात्मक संस्थेच्या स्वायत्ततेबाबत नागरिकांच्या मनात कोणतीही शंका निर्माण होऊ नये. मात्र त्याच वर्षी डिसेंबर 2023 मध्ये केंद्र सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त अधिनियम 2023 संसदेत मंजूर केला. या कायद्यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे निवड समितीतून भारताच्या सरन्यायाधीशांना वगळून त्यांच्या जागी केंद्रीय मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आता समितीमध्ये पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेते असे 3 सदस्य आहेत. म्हणजेच सरकारचे 2 सदस्य आणि विरोधकांचा एकच. अशा परिस्थितीत सरकारला बहुमत असल्यामुळे नियुक्ती प्रक्रियेवर त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान केंद्र सरकारला अनेक कठोर प्रश्न विचारले. न्यायालयाने विचारलं की जर नियुक्ती समितीत सरकारचे स्पष्ट बहुमत असेल तर निवडणूक आयोगाची स्वायत्तता नागरिकांना कशी दिसणार? लोकशाहीमध्ये संस्था फक्त निष्पक्ष असणं पुरेसं नसतं, तर ती निष्पक्ष दिसलीही पाहिजे. हा न्यायशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत न्यायालयाने पुन्हा एकदा अधोरेखित केला. न्यायालयाच्या मते घटनात्मक संस्थांवरील जनतेचा विश्वास हा लोकशाहीचा पाया आहे आणि तो डळमळीत होईल अशी कोणतीही व्यवस्था टाळायला हवी. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर यापूर्वीही अनेकदा राजकीय आरोप झाले. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक यासारख्या राज्यातील निवडणुकांदरम्यान आचारसंहितेची अंमलबजावणी, प्रचारातील कथित उल्लंघनांवर कारवाई, निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची वेळ तसेच तक्रारींच्या निकाली होणारा विलंब या मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तरी सुद्धा अशा आरोपांमुळे आयोगावरील सार्वजनिक विश्वासाबाबत चर्चा वारंवार रंगतच गेली. दुसरीकडे केंद्र सरकारचं म्हणणं असं आहे की सरकारच्या मते संसदेने कायदा करण्याचा अधिकार संविधानानेच दिलाय. निवड समितीची रचना हा पूर्णपणे धोरणात्मक निर्णय असून त्यामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करू नये. सरकारचा दावा आहे की 2023 चा कायदा संविधानाच्या चौकटीत तयार करण्यात आला असून तो पूर्णपणे वैध आहे. पण या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कायद्याचा नाही, तर देशातील प्रत्येक मतदाराच्या विश्वासाचा आहे. जेव्हा नागरिक मतदानासाठी मतदान केंद्रावर जातो
तेव्हा त्याला खात्री असते की त्याचे मत निष्पक्षपणे मोजले जाईल, सर्व राजकीय पक्षांना समान नियम लागू असतील आणि निवडणूक आयोग कोणत्याही दबावाशिवाय निर्णय देईल. जर नियुक्ती प्रक्रियेवरच प्रश्न निर्माण झाले तर भविष्यात निवडणुकांच्या विश्वासार्हतेवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयासमोर सुरू असलेला हा खटला केवळ एका कायद्याच्या घटनात्मक वैधतेचा नाही, तर भारतातील लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेचा, नागरिकांच्या विश्वासाचा आणि संविधानाच्या मूलभूत मूल्यांचा आहे. जर नियुक्ती प्रक्रियेवरच प्रश्न निर्माण झाले तर भविष्यात निवडणुकांच्या विश्वासार्हतेवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयासमोर सुरू असलेला हा खटला केवळ एका कायद्याच्या घटनात्मक वैधतेचा नाही, तर भारतातील लोकशाही संस्थेच्या स्वायत्ततेचा, नागरिकांचा विश्वास आणि संविधानाच्या मूलभूत मूल्यांचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय भविष्यात निवडणूक आयोगाची नियुक्ती प्रक्रिया कशी असावी, घटनात्मक संस्थांचे स्वातंत्र्य किती मजबूत असावे आणि लोकशाहीवरील जनतेचा विश्वास कशा प्रकारे जपला जावा यासाठी महत्त्वाचा दिशादर्शक ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.